चांगलं षटक आतापर्यंत विजय पवार कडून. बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका. झेल होण्याची दाट शक्यता. ओ हो सुरेख प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र कॅच ड्रॉप आणि सीमारेषेचा अखेर वेध घेतोय बॉल. बॉल सीमारेषा पार निघून जातोय. धावा मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. फुल टॉस आहे, स्विंग केलाय, लाजवाब फटका, लांब लचक षटकार. काय जबरदस्त फटका. आता मात्र गोलंदाजाचे धाबे दणावलेत आणि या प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं माना उंचावाव्यात अशा प्रकारचा हा फटका होता. अगदी नेत्रांचं पारणं फिटावं अशा प्रकारचा नेत्रदीप फटका यावेळेस अजय पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. कमालीचा फटका कन्वर्ट झालाय. या स्पर्धेमध्ये आता 10 धाव्यांवरती खेळतोय. ओहो, पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आडव्या बॅटने लॉप केलाय, क्षेत्र निवडलं गेलंय. मागील फटका जिथे आला होता त्याच ठिकाणी चेंडूला उडवलं गेलंय. चेंडू स्क्वेअर लेग डीपला अगदी लॉंग ड्राईव्ह साठी निघून गेलाय. सफर खूप दूरवरचा पाहायला मिळतोय या फटक्यावरती. या षटकातील हा दुसरा षटकार अजय पाटीलच्या बॅट मधून फ्रंट. अतिशय सुंदर फटका. समोर उडवलाय. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. लॉंगॉनचा खेळाडू जज करतोय राहुल आणि त्याच्या हातातून बॉल निसटलाय. झेल ही ड्रॉप आणि बॉल देखील सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. विजय पवार. लो फुल टॉस, तगडा प्रहार केलाय, फेकलाय बॉल. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. अजय पाटील ऑन फायर. काय फटका सजवला गेला. लोवर फुल टच चेंडू होता, पिकअप केलं त्याने, ड्रॉप केलं त्याला अगदी मैदानाच्या बाहेर. अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार देखील येतोय. लॉंग ड्राईव्ह साठी चेंडूला पाठवून देण्यात आलंय. शोधावा लागेल चेंडू. कॅचेस विन द मॅचेस हा जो मूल मंत्र आहे खऱ्या अर्थानं. नेक्स्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक कमालीचा फटका. हा देखील षटकार. ना बाबा ना हम ना रुकेंगे, अजय पाटील सांगतोय. काय कमालीची फटकेबाजी. स्लॉट मध्ये आलेले चेंडू अगदी पार्किंग लॉट मध्ये पाठवण्यामध्ये कुठलीही कसर करत नाहीये. सडेतोड फलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजाचे धाबे दाना नव्हेत अशा प्रकारचे फटके त्याच्या. षटकार पुन्हा एकदा समोर उडवलाय. आणखी एक बॉल सीमा पार. आणखी एक दणदणीत षटकार. आता मात्र बॅनर फाडो अशा प्रकारचा फटका. काय कमालीची फटकेबाजी. जबरदस्त, लाजवाब, काबिले तारीफ. खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनगटामधली ताकद आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजांवरती टायमिंग कसं